मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी अल्पवयीन मुलं जी आहेत ती बेपत्ता होत आहेत, गायब होत आहेत आणि याच प्रश्नावर राज ठाकरेंनी आता लक्ष वेधलं आणि मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आणि त्यामध्ये अर्थातच त्यांनी आग्रही मागणी केली आहे की ठोस कारवाई व्हावी। याचं कारण जास्तीत जास्त संख्येने मुलं ही गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत। लहान मुलांना पळवून त्यांना कामाला झुंपणाऱ्या किंवा भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्या आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। त्यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा आधार घेत लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण जवळपास 30% वाढल्याचा आरोप केलाय। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत ठोस कारवाई व्हावी अशी मागणी आता राज ठाकरेंनी केली आहे। तर ठिकठिकाणी या संदर्भात आकडेवारी जी समोर आली आहे त्यावरून आता राज ठाकरेंनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि अनेक ठिकाणी ही मुलं बेपत्ता होत आहेत, मुलींचंही प्रमाण त्यामध्ये आहे। त्यामुळे आता या मुलांचा शोध घेण्याच्या दृष्टीने आणि या टोळ्यांना चाप लावण्याच्या दृष्टीने आग्रही मागणी राज ठाकरेंनी केली आहे। तर काय स्थिती समोर आली आपण आता बघूया याच्यावरनं। या पत्रातले हे मुद्दे आहेत। लहान मुलं पळवण्याविरोधात सरकार काय कारवाई करते, राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारलाय। काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का, हाही सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते, मुलं पळवणारी टोळी इतकी राजरोसपणे काम कशी करते, काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला का वाटत नाही। रस्ते, स्टेशन, बस स्टँडवर भीक मागणारी मुलं कोण आहेत, भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का, असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारलेले आहेत। तर राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढले, बेपत्ता होत आहे। महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत। कुठे जात आहेत त्या, कोणत्या टोळ्या काम करत आहेत। महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत। त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिनते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। या विषयावर बोला। मुंबईतून मुली का गायब होत आहेत, कोणती टोळी इथे काम करते आहे, त्याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा। सभापती महोदय, फक्त गेल्या वर्षीचा आपण NCBRचा रिपोर्ट जर आपण बघितलं तर जून ते डिसेंबर महिन्यामध्ये अल्पवयीन मुली आणि मुलं 370हून अधिक मुलं हे बेपत्ता झालेल्या घटना ही गेल्या जून ते डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। सभापती महोदय, फक्त मुंबई शहरामध्ये अवघ्या 36 दिवसामध्ये चित्राताई अवघ्या 36 दिवसामध्ये गेल्या 82 मुले आणि मुली हे बेपत्ता झालेलं आपल्याला पाहायला मिळालेले। तर राज ठाकरेंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात चर्चेचं आवाहन केलं। यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय म्हटलंय नेमकं बघूया। मी अजून पत्र वाचलेलं नाही आहे, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत। मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे। याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीनं म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते। या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ।
माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांना काय पत्र लिहिलं आहे, त्याचा मसुदा काय याची मला माहिती नाही. शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात. आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.